घरात माझ्या सुख शांती राहू दे, समधी डापिडा टळू दे माय. वाड्याचं दार उघड कस काय? एवढ्या सकाळ सकाळी कोण बाहेर गेले? डिंपे, हा? सकाळी तू वाड्याच्या बाहेर गेली होती का? नाही का? मग दार कोणी उघडलं? मुझे क्या पता. मग आत्या गेल्या असत्याला का? आजी तर आंघोळ करते या बाया, मग कोणी दार उघडलं? बर ती जाऊ दे, चहा देते तेवढं डॉक्टरला नेऊन दे. वय. ये. डॉक्टर, दरवाजा उघडा कसं काय? डॉक्टर, डॉक्टर, किधर हो तुम? कुठं गेले असतील डॉक्टर? डॉक्टर इथं पण नाही, मग गेले कुठं? डॉक्टर किती वाजेपर्यंत येणार? मला नाही माहित. मम्मी, डॉक्टर नाही त्यांच्या खोलीत. दवाखान्यात असत्याल. अगं दवाखान्याला कडी आहे, वाड्यात बी कुठंच घावाना झालेत. असं कसं कुठं नाही ती? फोन लावून बघ बरं त्यांना. वय, थांब. त्यांचा फोन बी लागना झालाय. कुठल्या पेशंटला तपासायला तर नाही ना गेलं? नाही, तसं असतं तर डॉक्टरांनी मला दवाखान्यात लक्ष द्यायला लावलं असतं. ते बी आहे म्हणा. डिंपे, ए डिंपे, काय पाहिजे भाऊ? अगं ते जरा डॉक्टरना बोलू का? नाही तर असं कर, डॉक्टरकडनं गाडी चावी घेऊन ये. मला जरा सातारा जायचं अर्जंट काम आहे. बजा भाऊ, डॉक्टर वाड्यात नाही, कुठंच घावना झालेत और हमें कुछ बता के भी नहीं गए. काय सांगतेस? वय की, सकाळी उठली तेव्हा वाड्याचा दरवाजा उघडाच दिसला. आता कधी बाहेर गेले ती बी माहित नाही. बजाबा, तुम्ही एक काम करा, गावात जरा चौकशी करा आणि कुठं दिसतात का बघा की. मला तर लई काळजी वाटायला लागली. अहो मंगलवाहिनी, तुम्ही नका काळजी करू. कसं गावातच कुठेतरी गेले असेल डॉक्टर, एखादं इमर्जन्सी पेशंट आला असेल. नाही तसं नाही, न सांगता कुठं जात नाहीत ना ते. आता आजूबाजूला एवढं वाईट वंगाळ घडतंय म्हणून काळजी वाटते. अहो मंगलवाहिनी, तुम्ही नका ना घेऊ लोड. डॉक्टरना असा गेलो आणि असा आलो का नाही घेऊन बघा. येतो म्हणजे येतोच. येऊ का? मम्मी, मी बी डॉक्टरांना हुडकायला जाते. हा, होय, जा जा. मावशी, डॉक्टरांना पाहिलं का हो तुम्ही? नाही पाहिलं. आजी, डॉक्टरांना पाहिलं? बुबा, डॉक्टर दिसलं का? हो सुयशांना डॉक्टर दिसले का? नाही. फोन बी उचला ना झालं ते. ए नाम्या, डॉक्टर दिसलं का रे? वाढत असतील की? अरे वाड्यात नाहीत म्हणून हे ते तुला विचारतोय ना. तुझ्या दुकानात आलता का? नाही, मॉल मध्ये नाही आलं रे. मग येताना रस्त्यात कुठं भेटला का? नाही. कुठे गेले असतील का डॉक्टर? डॉक्टर कुठं बी दिसत नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे, काहीतरी बिनसलंय त्यांचं. मला बी असंच वाटतंय बघ. आजकाल डॉक्टर का नाही लय चिडचिड करायला लागलेत. डॉक्टर गावलं का नाही त्यांना विचारणार आहे मी. तुम्हाला जर का कोणी त्रास देत असेल का नाही, तुम्ही फक्त मला नाव सांगा. त्याला आहे का ना आडवा पाडून जाग्यावर गाडीन एका बुकीतच. पण कुठे गेला असतील रे डॉक्टर?
ए होबला का, मला माहित असतं तुला विचारलं असतं का मी. डॉक्टर गावले पाहिजेत लागा. तुला काय कळलं का नाही मला कळव. आता तो म्हणतोस तर परत एकदा वाड्या जातो आणि बघून येतो. डॉक्टर, डॉक्टर. डॉक्टर कुठंतरी जाताना दिसलं होतं वाटतं. फोन बी लागना झालाय. वहिनी, डॉक्टरांना पाहिलं का हो तुम्ही? नाही पाहिलं. नाही. नाही. मंगल, पाणी आण ग जरा. अहो बरं झालं तुम्ही आलात. सकाळपासून डॉक्टर गायब आहेत. डॉक्टर गावात बी नाही, कुठंच गावाना झालेत. अरे देवा. मंगल, डॉक्टर वाडा सोडून गेलं की काय? काल मंजूचं आणि डॉक्टरचं भांडण झालं होतं. त्या रागात तर वाडा सोडून नाही ना गेले ते. तसं झालं असेल ना तर देवच पावला म्हणायचा. त्या कंपाऊंडरनं वाड्याचं वाटोळं करण्यापासून मंजुरीच वाचवलंय आपल्याला. हाय, इथं परिस्थिती काय आहे? तुझं काय चाललंय ग? हे कसली परिस्थिती रे? का कोण मेले घरात ते त्याचा सुताक पाळताय? ते कंपाऊंडरच गेलाय ना, तर जाऊ दे की. तुम्हाला कशाला त्याची काळजी पाहिजे? कामावून आलास ना तर जाऊन झोप जात जा. डॉक्टर गेले रे. डॉक्टर गेले रे. डॉक्टर गेले. मम्मी, डॉक्टर आहे ना मंजू दीदीकडे गेल्यात का बघून येते मी. वय जा. डॉक्टर तिथं असतील तर परत त्यांच्यात दोघात भांडण बिंडण होईल बाई. आणि मंजूला माझा निरोप दे. तिला म्हणून डॉक्टर आलं तर वाद घालू नको त्यांच्याशी. वय येते मी. बाबू, अरे घरात आहे का नाही? अय बाबू. बोला की. आम्ही ऐकलं ती खरं आहे का? डॉक्टर वाढत नाहीत म्हण. असतील की कुठतरी. त्यांना फोन बिन आला की पेशंटला तपासायला जातात. येत्याल. पण बाहेर जाताना तुम्हाला सांगून जात नाही तुम्ही? जात्यात, पण आज का सांगितलं नाही कुणास ठाऊक. कधी कसं कवा बाहेर गेलं तुम्हाला काही बी माहित नाही? तर आम्हाला काय कामं नाही ती वय, आणि त्याच्याच मागं फिरतोय वय आम्ही. आणि तुम्ही काय रे एवढा दसरा काढलाय? जाऊ द्या की गेला तर. अगं असं कसं सौराजी? अगं अख्या गावाचा देव माणूस होता डॉक्टर. ते आल्यापासून कुणाला पण तालुक्याला जावं लागलं नाही इलाज करायला. आणि गुणपणीत होता त्यांचा. तर नाहीतर तो यायच्या आधी गावात रोज डझनभर माणसं मरत होती नाही का? अख्खा गाव पालतं घातलं तरी डॉक्टर काय गावले नाहीत. कुठे गेले असतील डॉक्टर? बाबू दादा, डॉक्टरांबरोबर काय भांडण चालतं का कोणाचं? तसं असेल का नाही? तुम्ही फक्त मला नाव सांगा. त्याला जिताच गाडतो या क्या बुकीतच? नाही तसं काय नाहीये. हो, शिलवंत नाही का? मंजुनी चांगला त्याचा पान उतारा केला. त्याचा त्या धनका आला असेल कंपाऊंडरला. त्याच्या चांगल्या नाकाला मिरच्या लागल्या असेल म्हणूनच तोंड लपून गेला असेल निघून. आणि जाऊ दे की बॅग कायमची गेली तर. म्हातारे, तुला डॉक्टर कुठे गेलं कळलं का? नाही, हिला गावभरच्या खबऱ्या असतात नाही का, म्हणून विचारलं. बोललास का बिन बायकोच्या मुडद्या? तुला डोळा असून दिसत नाही आणि मला रे कसं दिसत? डॉक्टर गेलं. हे टोनिया, कार तुझी काय दिवाळी संपली नाही वर? कशाला वाजवतोस फटाका? कशाला वाजवतोस? टोन्या, ही काय वेळ आहे का फटाका लावायची? अगं मम्मी, मला लय आनंद झालाय आणि तो कसा साजरा करू का नाही हेच कळना. आणि डॉक्टर मी वाडा सोडून गेलं म्हणून मी फटाकडं फोडलं. लाव 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 फटाकडं.
आजपासून आपली दिवाळी सुरू झाली आणि मला बी दे 2-4 फटाकडे. आजी थांबतो. ठिकडे ते काड्यापेटी. आ कधी कुठं कसं वागावं नाही या पोरला अक्कल नाही. लावशील का फटाकं? कवा जर ना आंघोळीचं पाणी काढून ठेवलंय. चल पळ आंघोळीला, चल. तो जायला आंघोळीला, मला दे फटाकडे वाजवायला. मला लय हारूक झालाय. नाम्या, डॉक्टरांना आता कुठं कसं शोधायचं? मंजुताई, डिंपल इतके सकाळी सकाळी तू आलीस का? काय झालं? डॉक्टर आलेत का तुझ्याकडं? डॉक्टर नाही का? अगं सगळीकडे हुडकलं, वाड्यात बी नाही आणि कुठंच घावणं झाल्यात. हो पण ते माझ्याकडे काय येतील? अगं मम्मी म्हणाली होती तुझा आणि त्यांचा वाद झाला, म्हणून म्हटलं तुला विचारावं. त्याचाच राग डोक्यात घालून आला असेल तर. मी तुला सांगितलं ना की ते इथे नाही आले म्हणून. आणि हो, माझं त्यांचं भांडण झालं नव्हतं. विजयशी ते चुकीचं बोलले म्हणून थोडी बडबडले होते मी. होय का? ठीक आहे, मग दुसरीकडे कुठं आहे का बघते, नाही तर वाड्यात आला असतील परत. मंजुताई, आता काय झालं? अगं मम्मी म्हणाली डॉक्टर जर तुझ्याकडे आलाच तर त्यांच्याशी वाद घालू नको. आत येऊ मी. मी इथे आल्यापासून बघते हा माणूस माझ्याशीच वाद घालत बसलाय. सतत मला त्रास देऊन त्या डॉक्टरला कसला आनंद मिळतो काय माहित. आता ही असे अचानक कुठे आणि का गेले असतील देव जाणे. तेजा, डॉक्टरांना बघितलं सर कुठं? नाही. तात्या, डॉक्टरांनी बघितलं का हो तुम्ही? नाही बघितलं, नाही बघितलं. जगने दादा, डॉक्टरांनी बघितलंय कुठं? नाही पाहिलं. शिवाना, डॉक्टर दिसलं का कुठं? हो शिवाना, काय? अहो डॉक्टर दिसलं का? डॉक्टर नाही नाही. डॉक्टर, हो डॉक्टर, डॉक्टर. ए बजा, हा बजा वाईस वाईस जरा थांब. लय दम लागलाय. अजून कुठे शोधायचं डॉक्टरला? अरे अख्खा गाव पालतं का तरी डॉक्टरांचा काही ठाव ठिकाणा लागणं झालाय. डॉक्टर मुंबईला तर गेले नसतील ना रे? काय वाटतंय तुला नाम्या? नाम्या, ए हो बला का? अरे कुठं आरेवलायस? नाही कुठं नाही. माझ्यापासून काही लपवू नकोस. लपवत असेल तर मला सांग, आधीच सांगून ठेवतोय. नाही मी काय नाही लपवत आहे. दारूचं बी नाही आणि डॉक्टरचं बी नाही. दारू? दारू म्हटल्यावर नक्कीच काय ते भानगड लपवतोयस. जे काही लपवलंयस का नाही मला आधीच सांग, नाहीतर तुझं दातच पाडील एका बुकीतच. बजा, अरे रातच्याला मी दारू प्यायलो होतो. वाईट जरा चढली होती. तेव्हा डॉक्टर सारखा माणूस मला नदीकडे जाताना दिसला. हा, डॉक्टरांसारखं की डॉक्टर? अरे तेच आठवत नाही ना. वाईट जरा जास्त झाली होती ना म्हणून आठवत नाही. बर बर, तुझं काय बोलणं झालं का? अरे नाही ना आठवत. अरे दलिंदर, नाही झेपत तर कशाला प्यायची दारू? दारू पिऊन पिऊन काल काय झालंय ते आठवणा झालंय तुला. परत गावात दारू पिताना दिसच मला. बाटलीच फोडतो तुझ्या डोक्याने एका फुकीतच. चला तर नदी जाऊन हुडकू डॉक्टरांना.
बजा शिवराजला घेऊन जाऊया का नदीकडं? चालतंय की. शिवराजला घेऊन जाऊ. अहो मंगलताई, तुम्ही फोन बिन तर केलता का हो त्यासनी? सगळी फोन करून कटाळी. फोन बंद लागतोय त्यांचा. पण मी म्हणतो डॉक्टर असं न सांगता जातेलच कसं? आता गेल्यात का काय झालंय कुणास ठाऊक? हे बघा, लय गडबड करण्यात मजा नाही. वाईज वाट बघू डॉक्टरची. तेवढ्यात आलं तर ठीक, नाही तर जाऊ आपलं पोलीस स्टेशनला. होय, आता पोलिसच हुडकून काढतील. डॉक्टर कधी कुणाला पल्याडसर म्हटले नाहीत का कधी कुठल्या बाईकडं वाकड्या नजरेनं बघितलं नाही. होय बाई, खरं आहे तुझं. म्हणूनच तर डॉक्टर गावात नाही, ह्याच तर लय वाईट वाटतं या. अहो पण ती स्वतः कुठे निघून गेल्यात का त्यांचा कोणी काटा काढलाय कोणाच ठाऊक? असं गो कशाला कोण करल? मंगलताई, अजून सापडले नाहीत का डॉक्टर? म्हणजे त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही झाला का अजून? आता कशाला काळजी करतेस? ही काळजी काल भांडताना करायला पाहिजे होती. म्हणजे तुझं डॉक्टरांचं भांडण झालं होतं ना, काय गरज होती ग त्यांच्या संग भांडायची? डॉक्टरलाही हळव्या मनाचा आहे. त्यांना सहन झालं नसेल कुणी त्यांच्यावर आवाज चढून बोलल्याला. केवढं पुण्य करत होतं ना डॉक्टर, आणि असं उठकी सुट कुणी काय बी बोलायला लागलं ना तर कुठल्याच माणसाला सहन होणार नाही. खरंय, कुणाला पण रागील. मंजू, तुला जर काय माहिती असेल ना तर ते लवकर सांग. डॉक्टर कुठं आहेत कुठं नाहीत, काय झालंय हे तू खरं खरं सांग, नाहीतर तुझ्याबद्दल आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल बघ. अहो असं कसं बोलताय तुम्ही? मला खरंच माहित नाही डॉक्टर कुठे आहेत. मागच्या येळेला तुझ्यामुळेच रागावून निघून चाललं होतं. तेव्हा जाताना दिसलं म्हणून अडवता तरी आलं. पण माझ्यामुळे निघून जायला मी असं केलंय तरी काय? आणि आमच्यात असा एवढा मोठा वाद झालाच नव्हता. तर अगं अख्ख्या गावाला माहितीये या. काल वाड्यात तू त्यांना नको नको ती बोलली होतीस. ते काय नाही, आम्हाला आमचं डॉक्टर पाहिजे ती या म्हणजे पाहिजे ती याच. खरं सांग, आमचा देव माणूस कुठं आहे ती? वय वय, तुझ्यामुळेच गेल्यात ती. काय ग, तुझं काय बिघडवलंय डॉक्टरांनी? का त्यांच्या मागे लागलीस? आता बरं वाटत असेल हिला, डॉक्टर गेल्यात ती. तुला कोणी सांगितलं डॉक्टरशी भांडण करायला? कुठं लपून बिपून तर ठेवलं नाहीस ना? नवऱ्याला लपून ठेवलेलंच तसं. तसं पण करल ती. तिचा काय भरोसा आहे वे? बोल लवकर, कुठे डॉक्टर? आम्हाला आमचा देव माणूस पाहिजे. कुठे गेले असतील डॉक्टर? यांना कसं समजू आता की यात माझी काहीच चूक नाहीये? काही करून डॉक्टर सापडले पाहिजे, नाहीतर ही गावातली लोक मला सुखाने जगू नाही देणार. नाम्या, तू बोललायस डॉक्टर नदी आले म्हणून इकडे आलोय. गावले पाहिजे डॉक्टर काय पण करून. डॉक्टर डॉक्टर हो डॉक्टर 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 बजा, डॉक्टरने नदीवर उडी तर नाही मारली ना? ए नाम्या, अरे शुभ बोल नाम्या म्हटलं तर म्हणते सोडा मांडवाला आग लागली. ए शिवराज, जरा पाण्यामध्ये जाऊन बघतो का? हा बघ ना. डॉक्टर अरे शिवराज इकडे बघ की. डॉक्टर डॉक्टर डॉक्टरांची चप्पल गावली.